इट्स मी पूनम मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण टॉपिक नंबर 5 मधला सेकंड पॉईंट बघणार आहोत, एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 बघितला होता. जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर नक्की एकदा तो व्हिडिओ बघा. चलो, तर आपण सेकंड पॉईंटकडे जाणार आहोत, एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, तर बघा इथे त्याने एक्सपांड केलेला आहे. 3 वेळा हा ब्रॅकेट त्यांनी काय केलेला आहे, लिहून घेतलेला आहे, म्हणजे मल्टिप्लाय करून घेतलेला आहे. ठीक आहे, इज इक्वल टू ए प्लस बी, एक ब्रॅकेट आहे असा लिहिलेला आहे, दुसऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे. राईट. नेक्स्ट, आता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर इथं त्यांनी यूज केलेलं आहे. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय होईल, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. नेक्स्ट, ए आता काय केलेलं आहे, ह्या ब्रॅकेटनी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलेलं आहे, तर यातला आधी ए सेकंड ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटने मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके. आता बघा, ए इंटू ए स्क्वेअर ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर बी प्लस ए बी स्क्वेअर. ओके. नेक्स्ट, प्लस आता इथे बघा ए स्क्वेअर बी आहे प्लस 2ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. कसा, तर बी स्क्वेअर इंटू बी मीन्स बी क्यूब आलेला आहे. ठीक आहे, इज इक्वल टू आता काय केले बघा, ए क्यूब प्लस आता ए स्क्वेअर बी कुठं आहे बघा, इथं आहे, इथं आहे. राईट. ए स्क्वेअर बी, तर इथे काय नाही मीन्स 1 असतो. राईट. तर 2 + 1 किती होईल, 3a स्क्वेअर बी. बरोबर. सेकंड बघा, ए बी स्क्वेअर कुठे आहे, इथे आहे, इथे पण सेम प्रोसेस होईल, 3ab स्क्वेअर आलेला आहे. राईट. राहिला कोण, बी क्यूब, तो खाली घेतलेला आहे प्लस बी क्यूब. ओके. तर ह्याचं एक्सपान्शन काय आलेलं आहे, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. बरोबर. त्यांनी तर खाली एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत, तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 5.2 कडे आपण जाणार आहोत. ठीक आहे, त्यात तुम्हाला कळून जाईल. चला तर मग सुरू करूया. बघा, इथं आधी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. काय आहे, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन बघा त्यातला, के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. आपण आता नेहमीप्रमाणे आन्सरमध्ये लिहून घेतोय, के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला. आता बघा, इथं के मीन्स काय असणार आहे, ए प्लस बी मीन्स काय असणार आहे, 4 असणार आहे. राईट. तर बघा मग, के क्यूब प्लस 3k स्क्वेअर इंटू 4 प्लस 3k 4 स्क्वेअर, 4चा स्क्वेअर काय आहे 16 प्लस 4चा क्यूब, आता बी क्यूब मीन्स 4चा क्यूब काय असणार आहे 64 इज इक्वल टू के क्यूब प्लस 3 इंटू 4 12 के स्क्वेअर प्लस 16 इंटू 3 48k प्लस 64 आहे असा. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. राईट. चलो, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये लिहून घेतो आपण 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7x क्यूब प्लस 3 स्क्वेअर प्लस इंटू असणार आहे इथं इथं बी लिहायचं राहिलं आपला इंटू 8y. आता इथं काय येईल, प्लस 3 इंटू 7x इंटू 8y
स्क्वेअर प्लस 8y क्यूब, राईट. बघा नेक्स्ट 7चा क्यूब काय असणार आहे 343x क्यूब प्लस, आता बघा 3 इंटू, ह्याला मी ब्रॅकेट करते तुम्हाला लक्षात येईल, 3 इंटू 7चा स्क्वेअर काय असणार आहे 49x स्क्वेअर, ओके, इंटू 8y आहे असं लिहून घेऊया आपण, प्लस 3 इंटू 7x इंटू 8चा स्क्वेअर काय असणार आहे 64y स्क्वेअर प्लस 8चा क्यूब 512y क्यूब. ठीक आहे, आता ब्रॅकेट सॉल्व करूया. 343x क्यूब प्लस काय येणार आहे बघा 3 इंटू 49 इंटू 8चं आन्सर 1176. आता इथं बघा एक्स स्क्वेअर वाय बरोबर प्लस सेकंड ब्रॅकेट 3 इंटू 7 इंटू 64 काय येणार आहे 1345x वाय स्क्वेअर बरोबर प्लस 512y क्यूब. तर आपलं फायनल आन्सर काय आलेलं आहे 343x क्यूब प्लस 1176x स्क्वेअर वाय प्लस 1344x वाय स्क्वेअर प्लस 512y क्यूब. ओके, तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघूया थर्ड एक्झाम्पल बघा 7 + m ब्रॅकेट क्यूब. आन्सरमध्ये आपण पुन्हा लिहून घेऊया 7 + m ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 7 क्यूब प्लस 3 इंटू असं डायरेक्ट करते 3 इंटू 7 स्क्वेअर इंटू m ओके प्लस 3 इंटू 7 इंटू m स्क्वेअर प्लस m क्यूब. ठीक आहे, 7चा क्यूब काय आहे 343 प्लस आता इथं बघा 3 इंटू 49 7चा स्क्वेअर 49 इंटू m प्लस 3 इंटू 7 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. ठीक आहे, आन्सर काय येईल बघा 343 प्लस 49 इंटू 3 147 m प्लस 21 m स्क्वेअर प्लस m क्यूब. हे आहे आपलं फायनल आन्सर. फोर्थ एक्झाम्पल बघा 52 ब्रॅकेट क्यूब. ओके, आन्सरमध्ये आपण लिहून घेतोय 52 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता इथं काय आहे फक्त एकच नंबर दिलेला आहे तुम्हाला 52चा क्यूब सांगितलेला आहे. तर एक लक्षात ठेवा आपल्याला क्यूब माहिती असणं ही खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर तिथं a+bचं काही ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे फक्त ह्याचा काय क्यूब असेल तो लिहायचा आहे आपण. तर 52चा क्यूब काय असेल 1,40,608. ओके, तर हे आहे आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट बघा फिफ्थ एक्झाम्पल 101 क्यूब. सेम आता इथं a+bचा ऑप्शन नाही आहे, त्यामुळं 101चा क्यूब आपल्याला लिहिला पाहिजे. ठीक आहे, तर ह्याचा क्यूब काय आहे 10,30,301. ओके, तर हे आहे आपलं फायनल आन्सर. सिक्स्थ एक्झाम्पल बघा x + 1/x क्यूब. ठीक आहे, आन्सरमध्ये आपण लिहून घेणार आहोत x + 1/x ब्रॅकेट क्यूब
इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 3x इंटू 1/x 3x स्क्वेअर ओके प्लस 3x 1/x याचा स्क्वेअर प्लस 1/x चा क्यूब. ठीक आहे, बघा काय येईल एक्स क्यूब प्लस आता इथला स्क्वेअर आणि इथला एक एक्स काय होतो एकमेकाला कॅन्सल होतो तर 3x राहील फक्त इथे प्लस इथे पण काय आहे एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर इथला एक्स स्क्वेअर आणि इथला एक एक्स कॅन्सल झाला की 3/x राहील फक्त. ओके, त्यानंतर 1/x क्यूब. लक्षात आलेलं आहे. तर हे आहे आपलं फायनल आन्सर. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय आहे 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, आन्सरमध्ये आपण लिहून घेणार आहोत 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 2m क्यूब प्लस 3 इंटू 2m स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 इंटू 2m इंटू 1/5 स्क्वेअर प्लस 1/5 क्यूब. ओके, फॉर्म्युला जर पाठ असेल तर तुम्हाला पटकन त्याच्यामध्ये जे काही इथं संख्या किंवा नंबर्स जे काही दिलेले आहे ते तुम्हाला पटकन त्यात पुट करता येतील. ठीक आहे, आता 2चा क्यूब काय असेल 8m क्यूब. ओके, प्लस 3 इंटू 2चा स्क्वेअर 4m स्क्वेअर इंटू 1/5 प्लस 3 इंटू 2 6 राईट 6m इंटू 1/, आता 1चा स्क्वेअर तर 1च राहील 5चा स्क्वेअर किती येणार 25 प्लस 1चा क्यूब 1 राहील 5चा क्यूब किती येईल 125 इज इक्वल टू 8m क्यूब प्लस 3 इंटू 4 12m स्क्वेअर बाय 5. ओके, हे आता आपण एकत्र लिहिलेलं आहे सगळं 6m बाय 25 प्लस 1/125. तर हे काय आहे आपलं फायनल आन्सर. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा, लास्ट वन 5x/y प्लस y/5x ब्रॅकेट क्यूब. काय करणार आहोत आपण आन्सरमध्ये लिहून घेणार आहोत 5x/y प्लस y/5x क्यूब इज इक्वल टू आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5x/y चा क्यूब राईट a क्यूब 3 इंटू a स्क्वेअर मीन्स 5x/y चा स्क्वेअर इंटू b मीन्स y/5x. ओके, प्लस 3 इंटू आता a 5x/y इंटू b स्क्वेअर मीन्स y/5x चा स्क्वेअर. ओके, प्लस y/x चा क्यूब मीन्स b चा क्यूब इज इक्वल टू आता बघा 5चा क्यूब काय आहे 125 x क्यूब बाय y क्यूब प्लस इथं आपण आधी स्क्वेअर वगैरे आहेत जे ते सॉल्व करून घेऊया. ठीक आहे, किंवा तुम्ही जर इझीमध्ये बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल सेम आहे 5x/y इंटू y/5x हे काय होतात मल्टिप्लिकेशन जर असेल तर डायरेक्ट एकमेकाला कॅन्सल होऊ शकतात. ठीक आहे, तर आपण हा डायरेक्ट यातला स्क्वेअर घालवला तर राहिले काय 5x
मायनस वाय, बरोबर आहे का बघा. प्लस 3 इंटू, आता इथं काय आहे बघा, 5x बाय वाय इंटू वाय बाय 5x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर हा सुद्धा काय होईल, याला कॅन्सल होईल, म्हणजे ह्याचा स्क्वेअर जाईल, राहील फक्त काय वाय बाय 5x. एकदम इझीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, सॉल्व करत बसायची गरज नाही. 5चा स्क्वेअर काढा, त्यानंतर वायचा स्क्वेअर घ्या, मग ह्याला हे कॅन्सल करा, ह्याला हे गरज नाही. डायरेक्ट काय करा, ह्यातला एक स्क्वेअर कॅन्सल करा, हा पूर्ण याला ब्रॅकेट केलं असतं तरी चाललं असतं, हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल केला असता तरी चालत होतं. ठीक आहे, आता वायचा क्यूब हे सॉल्व करतो आपण. वायचा क्यूब बाय 125x क्यूब इज इक्वल टू 125x क्यूब बाय वाय क्यूब प्लस 3 5 15x बाय वाय प्लस 3y बाय 5x प्लस y क्यूब बाय 125x क्यूब. आलं लक्षात. तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. आय होप तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट लक्षात आला असेल. खूप सोप्या पद्धतीने समजावायचा मी प्रयत्न केला आहे, फक्त थोड्याशा प्रॅक्टिसची गरज आहे तुम्हाला. ठीक आहे, फॉर्म्युले सगळ्यात आधी फॉर्म्युले सगळे लक्षात घ्या आणि पाठ करण्यापेक्षा थोडंसं टेक्निकली लक्षात ठेवा. इथं ब्रॅकेट असेल किंवा न्युमरेटर डिनोमिनेटर आलं म्हणून घाबरण्याची काही गरज नाही. स्टेप वाईज एक एक तुम्ही सॉल्व करत गेला तर लक्षात येईल. लिहिताना थोडंसं सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहा, जेणेकरून तुम्हाला मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करताना प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर आय होप की तुम्हाला हा टॉपिक आणि हा प्रॅक्टिस सेट लक्षात आला असेल. टॉपिक 5 आपण कम्प्लिटली पूर्ण घेत आहोत आपल्या व्हिडिओमध्ये. त्यात आपण प्रॅक्टिस सेटही कम्प्लीट करून घेत आहोत. जर मागचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला एकदा भेट द्या. तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला इझीमध्ये पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.